शंकराचार्यांनी चारही शंकराचार्यांनी आम्ही विरोध केला नाही राम मंदिराचा. स्वतः राजीव गांधीजींनी त्याचा कुलूप उघडून सगळ्यांसाठी ते खुलं रामललाचं दर्शन द्यायला व्यवस्था केली. आम्ही पैसे गोळा केले नाहीत. आमचा फक्त दोष एवढाच आहे की त्या धर्माच्या नावाने पैसे गोळा केले नाहीत. पैसे कोणी गोळा केलेत ती तिथली जी अयोध्याची जी समिती आहे, न्यास समिती, ते पण सांगतात आहेत. त्याच्याबद्दल काही लपलेलं नाही. आता राहुलजी ते शिवभक्त आहेत, पण ते मंदिरात जातात तर तिथं सांगतात की कॅमेरे देऊ नका, मोबाईल जाऊ देऊ नका. मग काय आता यांच्यासारखं तर ते स्पेशल कॅमेरा वगैरे असं लावता येत नाही ना, बाकीचे सगळे बाजूला करा म्हणून. मला सांगायचं तात्पर्य की असा असतो हे सनातन धर्म आहे. मीच हिंदूचा एकमेव आहो असं सांगण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचं ठीक आहे. शंकराचार्य हे आमच्या हिंदू धर्माचे आणि सनातन धर्माचे प्रमुख आहेत, चार. आणि त्यांनीच त्या गोष्टीचा विरोध केला की अजूनही मंदिर पूर्ण व्हायचं आहे आणि या पद्धतीने होणार नाही. मी अजून दुसऱ्या याच्यात मी कोणाच्या व्यक्तिगत याच्यात जाणार नाही. आई मरण झाल्यानंतर काय काय डोक्याचं पुंजन गिंजन करावं लागते त्याच्यावर मी जाणार नाही आता. पण एक गोष्ट आहे की आखरी धर्म सांभाळण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. मी हिंदू धर्माचा असेल, कोणी बौद्ध धर्माचा असेल, कोणी शीख धर्माचा असेल, कोणी ख्रिश्चन धर्माचा असेल. आणि आमचं संविधान काय सांगतं की कुठल्या धर्माच्या बद्दल टीका करायला नाही सांगत, कोणाचा द्वेष करायला नाही सांगत. पण इथं तर सर्रास द्वेष केला जातो, त्याला हिंदू धर्म नाही म्हणत. आखरी द्वेष हा आमच्या हिंदू धर्मातलं कुठलीही लाईन आमची नाही. भगवान श्रीरामानी सुद्धा कधी द्वेष केला नाही. जेव्हा रावणाला शेवटच्या क्षणी मारायची पाळी आली होती तेव्हाही त्यांना सांगितलं की झालं ते विसरून जा, पण तो नाही, मला मारायचंच आता ठरलं, म्हणून त्या आखरी भगवान श्रीरामाने त्याला शेवटच्या ह्याच्यामध्ये मारलं. आखरी मूळ प्रश्न असा आहे की आपला धर्म जो सांगतो आहे तो धर्म एकदम क्लिअर आहे, कोणाचा द्वेष नाही. त्याला कोणी मी हिंदू धर्माचा कोणाचा द्वेष करून मी हिंदू धर्माचा प्रमुख असं सांगण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो माझा हिंदू धर्माचा नाही. मी सनातन हिंदू धर्माचं, मी पण त्या व्यवस्थेतला आहो आणि त्याला काही कोणाला विरोध करायचा काही कारण नाही. मी स्वतः राम मंदिरसाठी पैसे गोळा केलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपला कोणाला धर्मावर ठेका करण्याचा राजकारणामध्ये अधिकार नाही. आणि जिथं धर्म राजकारणामध्ये जे आणतात ते धर्माला भ्रष्ट करतात असं म्हणेल तर चुकीचं ठरणार.